नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल गपशप बँडेड. चला तर पाहूया श्री रामचरितमानस या पुस्तकाचा पुढचा भाग. सर्व जग भीतीने धास्तावले तेव्हा लक्ष्मणाच्या अपार बाहुबलाची प्रशंसा करीत आकाशवाणी झाली की, हे लक्ष्मणा, तुझा प्रताप व प्रभाव कोण सांगू शकेल आणि कोण जाणू शकेल. परंतु कोणतेही कार्य असो ते उचित अनुचित याचा खूप विचार करून करावे, म्हणजे सर्वजण त्याला चांगले म्हणतात. वेद व विद्वान म्हणतात की, जे विचार न करता घाईघाईने एखादे काम करून मागहून पश्चाताप करतात ते बुद्धिमान नव्हेत. देववाणी ऐकून लक्ष्मण ओशाळला. श्रीरामांनी व सीतेने आदरपूर्वक त्याचा सन्मान करून म्हटले की, वत्सा, तू फार चांगली नीती सांगितलीस. हे बंधू, राज्याचा मद हा फार कठीण मद आहे. ज्यांनी साधूंचा सत्संग केलेला नाही तेच राजे राजमदरूपी मदिरा पिताच धुंद होऊन जातात. हे लक्ष्मणा ऐक, भरतासारखा उत्तम पुरुष ब्रह्मदेवाच्या सृष्टीमध्ये कुठे ऐकलेला नाही की पाहिलेला नाही. अयोध्येचे राज्य ते काय, ब्रह्मदेव, विष्णू, महादेव यांचे पद मिळाले तरी भरताला मद होणार नाही. आंबट थेंबांनी क्षीरसमुद्र कधी नाचतो का? जरी माध्यान्हीच्या सूर्याला अंधकाराने गिळून टाकले, आकाश हे मेघांमध्ये विरून गेले, गायीच्या खुरा इतक्या पाण्यात अगस्त्य मुनी बुडाले आणि पृथ्वीने आपली स्वाभाविक सहनशीलता सोडून दिली, डासाच्या फुंकरीने सुमेरू उडून गेला, तरीही हे बंधू, भरताला कधी राजमद बाधू शकणार नाही. मी तुझी व बाबांची शपथ घेऊन सांगतो की, भरतासारखा पवित्र व उत्तम भाऊ जगात नाही. हे बाळा, गुणरूपी दूध व अवगुणरूपी पाणी मिसळून विधाता या जगाची रचना करतो, परंतु भरताने सूर्यवंशरूपी तलावात हंसरूपाने जन्म घेऊन गुण व दोष यांना वेगळे केलेले आहे. गुणरूपी दूध घेऊन व अवगुणरूपी जल टाकून देऊन भरताने आपल्या कीर्तीने जगाला उजळून टाकले आहे. भरताचे गुण, शील व स्वभाव हे सांगता सांगता श्री रघुनाथ प्रेमसमुद्रात मग्न झाले. श्री रामचंद्रांची वाणी ऐकून आणि भरतावर असलेले त्यांचे प्रेम पाहून सर्व देव त्यांची स्तुती करत म्हणू लागले की, श्रीरामांसारखा कृपाधाम असलेला प्रभू दुसरा कोण आहे. जर जगात भरताचा जन्म झाला नसता तर पृथ्वीवर सर्व धर्मांची धुरा कुणी धारण केली असती. हे रघुनाथ, कवी कुलालाही अगम्य असलेली भरताच्या गुणांची कथा तुमच्याखेरीज दुसरा कोण जाणू शकणार. लक्ष्मण, श्रीराम व सीता ही देववाणी ऐकून सुखावून गेले. त्याचे वर्णन करता येत नाही. तेथे पोचल्यावर भरताने सर्व मंडळींच्याबरोबर पवित्र मंदाकिनीत स्नान केले. नंतर सर्वांना नदीजवळ थांबवून माता, गुरु व मंत्री यांची आज्ञा घेऊन आणि निषादराज व शत्रुघ्नाला बरोबर घेऊन जेथे सीता व श्री रघुनाथ होते तिकडे भरत गेला. आपली माता कैकेयीच्या कृत्याची आठवण आल्यावर भरत संकोचत होता आणि मनातून अनेक कुतर्क करीत होता की, माझे नाव ऐकल्यावर श्रीराम, लक्ष्मण व सीता हे येथील जागा सोडून दुसरीकडे जाऊ नयेत म्हणजे झाले. मी मातेशी सहमत असल्याचे समजून ते जे काही करतील ते थोडेच आहे, परंतु ते आपले बिरुद व संबंध जाणून माझे पापे व अवगुण क्षमा करून माझा आदरच करतील. हवे तर ते माझे मन दूषित समजून माझा त्याग करोत, हवे तर आपला सेवक समजून माझा सन्मान करोत. माझ्यासाठी श्रीरामांच्या पादुकाच मला शरणस्थान आहे. श्रीराम हे चांगले स्वामी आहेत. दोष जो आहे तो सर्व मज सेवकाचाच आहे. जगामध्ये चातक व मासे हेच कीर्तीला पात्र आहेत. तेच नेम आणि प्रेम यांची जपणूक करण्यात निपुण आहेत. असा मनात विचार करीत भरताने वाटेने निघाला होता. त्याचे शरीर संकोच व प्रेमाने मलूल झाले होते. मातेची दुष्टता जणू त्याला मागे ओढत होती, परंतु धैर्य धरून भरत भक्तीच्या जोरावर पुढे जात होता. जेव्हा श्री रघुनाथांच्या स्वभावाची आठवण येई तेव्हा वाटेवर त्याचे पाय जलद जलद पडत होते. त्यावेळी भरताची दशा अशी होती जशी पाण्याची प्रवाहात भोवऱ्याची असते. भरताची मनस्थिती व प्रेम पाहून निषादराजासुद्धा देहभान विसरला. मंगल शकून होऊ लागले. ते ऐकून व विचार करून निषादराज म्हणाला की, चिंता दूर होईल, हर्ष होईल, पण शेवटी दुःख होईल. भरताने गुहाचे सर्व बोलणे खरे मांडले व तो आश्रमाजवळ जाऊन पोहोचला. तेथील वने व पर्वतांचे समूह पाहिले तेव्हा भरताला इतका आनंद झाला जणू एखादा भुकेल्याला चविष्ट अन्न मिळावे.
ज्याप्रमाणे इतीच्या भीतीने दुःखी झालेली आणि त्रितापांनी व क्रूर ग्रहांनी आणि महामारीने पिडलेली प्रजा एखाद्या उत्तम प्रदेशात व उत्तम राज्यात गेल्यावर सुखी होते, अगदी तशीच दशा भरताची झाली होती. अतिवृष्टी, दुष्काळ, उंदरांचा उपद्रव, टोळधाडी, पक्षी व इतर राजांचे आक्रमण या शेतीच्या दृष्टीने अत्यंत प्रतिकूल असलेल्या उपद्रवांना इती असे म्हणतात. श्रीरामांच्या निवासामुळे वनसंपदा अशी शोभून दिसत होती, जणू चांगला राजा मिळाल्याने प्रजा सुखी होते. शोभिवंत वन हा पवित्र देश होता आणि विवेक हा त्याचा राजा होता आणि वैराग्य हा मंत्री होता. यम, नियम हे योद्धे होते. पर्वत ही राजधानी होती. शांती व सुबुद्धी या 2 सुंदर राण्या होत्या. विवेकरूपी श्रेष्ठ राजा हा राज्याचे सर्व अंगांनी परिपूर्ण होता आणि श्रीरामचंद्रांच्या चरणांचा आश्रित असल्यामुळे त्याच्या मनात आनंद होता. मोहरूपी राजाला सेनेसह जिंकून विवेकरूपी राजा निष्कंटक राज्य करीत होता. त्याच्या मनात नगरात सुख, संपत्ती व सुकाळ भरलेला होता. आजच्यासाठी धन्यवाद.